महिन्याला भावाची ओवाळणी बहिणीला देण्याचा निर्णय झाला। कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। अफवा पसरवत असतात, त्याच्यावर लक्ष देऊ नका। त्या बहिणींना शेवटपर्यंत या भावाची साथ असणार आहे। या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो मी, लाडक्या बहिणींची योजना बंद करायला खूप लोक महाभाग आले, कोर्टात गेले, म्हणाले हे चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही। पण तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे लाडकी बहीण योजना आपण चालू केली महायुती सरकारने। आता मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। 1500 रुपये ही मोठी गोष्ट नाही, स्वतःच्या सहीने ते पैसे काढू शकतात। दुसऱ्याकडे हात पसरायचा आता त्यांना दिवस राहिले नाही। सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तगमग पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे, घर चालवताना त्यांची काटकसर मी पाहिली आहे। जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मनाशी ठरवलं या माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी आपण करायचं। माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि विरोधक म्हणाले, कोर्टात गेले, बंद पडायला गेले, काय म्हणाले चुनावी जुमला आहे, अमकाय तमकाय, पैसे मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेचे पैसे चालू झाले। लाडक्या बहिणींनो, तुम्ही नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे 17व्या हप्त्याबद्दल तुमच्या वाट पाहत असाल तर नोव्हेंबर महिना या ठिकाणी संपलेला आहे। लाडक्या बहिणींना आता मग नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार, संभाव्य तारीख समोर आलेली आहे। तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी ही बातमी आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमचा आत्ताच ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता म्हणजे मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये जमा झालेला होता। तुमचे 16 हप्त्यापर्यंत सर्वांचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा। तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही याची वाट पाहून असाल, तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। आता हा महिना संपून गेलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पैसे नेमके कधी मिळणार असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। याच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। नेमकी काय अपडेट आलेली आहे डिटेलमध्ये आपण बघूयात। नोव्हेंबर महिना संपला तरी अद्याप नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे या महिन्याच्या हप्त्याकडे सर्वच लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या होत्या। आता KYC अनिवार्य करण्यात देखील आल्याने आपले नाव यादीतून कट झाले की काय असाही प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होत होता। तर आता याच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट जे आहे ते समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना आपण पाहिलं असेल दर महिन्याला हे 1500 रुपये देण्यात येत आहेत। साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर योजनेचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत होते। मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास या ठिकाणी उशीर होत असून या ठिकाणी हा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येत आहे। आपण पाहिलेला असेल प्रत्येक महिन्यामध्ये आता हा लाभ जो आहे तो लेट होताना आपण बघितलेला आहे। जसं की मागच्या महिन्यामध्ये देखील ऑक्टोबर महिन्याचा तुम्हाला लाभ जो आहे 16व्या हप्त्याचा तो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता। तर त्यासाठी सरकारने कुठेतरी 1 तारीख या सर्व लाभांबद्दलची फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने 1 तारखेपासून शेवटच्या 30-31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही वाटतं का सरकारने प्रत्येक इन्स्टॉलमेंटसाठीची एकच तारीख फिक्स करावी जेणेकरून तुम्हाला फायदा होईल? तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे सुरुवातीला 15 ते 20 तारखेपर्यंत किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये त्याच महिन्यामध्ये भेटत होता। मात्र तुम्हाला हा लाभ आता प्रत्येक महिन्याचा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये वितरित होत आहे।
परंतु तो वितरित होण्याच्या अगोदर त्याचा GR देखील अगोदर असे प्रसिद्ध होत नव्हते निधी वितरणासाठी, निधी मंजुरीसाठी. मात्र आता प्रत्येक महिन्याचा लाभ देण्यासाठी अगोदर शासन निर्णय प्रसिद्ध होणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये त्या महिन्याच्या लाभाची जी रक्कम आहे त्याच्या निधीची तरतूद करून त्याची मान्यता भेटल्याचा GR या ठिकाणी अगोदर येतोय आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या कुठल्या विभागाकडनं ते निधी येतो आहे तो लाडकी बहीण म्हणजेच महिला आणि बालविकास विभागाला वितरित केला जातो आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची तांत्रिक प्रोसेस सुरू केली जाते. मात्र आता सध्या नोव्हेंबरचा हा तुमचा 17वा हप्ता जो आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी मात्र अजून कुठलाही GR आलेला नाही. परंतु साधारणतः आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या महिन्याचा लाभ देण्यासाठी GR याच्या अगोदर प्रसिद्ध झालेले आहेत. मात्र नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी नोव्हेंबरमध्ये ठिकाणी महिना संपून गेलेला आहे, म्हणजे त्या महिन्यामध्ये हा GR आलेला नाही. मग एक तर तुमचा आता हा हप्ता खूपच लेट होण्याची शक्यता असू शकते. नेमकी काय माहिती पुढे दिली आपण बघूयात. बघा, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या एकूण 288 सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुकाकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता देखील लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असल्याने लाडक्या बहिणींना सध्या तरी या ठिकाणी या महिन्याचा लाभ भेटण्याची म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटण्याची शक्यता नाही. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर म्हणजे 4 डिसेंबर नंतर किंवा 3 डिसेंबर नंतर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बघा, म्हणजेच या ठिकाणी ही जी आचारसंहिता असणार आहे ती लवकरच संपेल. जसं की आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे तर 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी लाभ देण्याची प्रोसेस जी आहे ती चालू होईल. म्हणजे तुम्हाला 4 डिसेंबरपर्यंत याच्या प्रक्रियेबद्दलची नेमकी काय अपडेट येते त्याच्याबद्दलची वाट पाहावी लागणार आहे. एक तर बघा, मग तुम्हाला 4 डिसेंबर नंतर या ठिकाणी पहिल्यांदा GR येईल आणि GR आल्यानंतर मग या ठिकाणी पुढच्या या ठिकाणी 8 ते 9 दिवसामध्ये तुमचा निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला हा नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटण्याची 100% शक्यता आहे. परंतु एकतर हा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ भेटण्याची खूप शक्यता आहे. थोडंसं लेट होण्याची शक्यता आहे. साधारणतः पहिल्याच आठवड्यामध्ये मंथ सुरू झाल्यानंतर महिना सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये प्रत्येक मागच्या महिन्याचा लाभ जो आहे तो वाटप होत असतो आणि जो महिना चालू आहे त्या महिन्याचा GR त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊन या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पैसे भेटत असतात. मात्र सध्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया असेल किंवा आचारसंहितेची जी या ठिकाणी प्रक्रिया आहे ती संपल्यानंतर 3 तारखेनंतर म्हणजे 4 डिसेंबर नंतर ही प्रोसेस जी असणार आहे तुमची 17वा हप्ता वाटप करण्यासंदर्भातली नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी या ठिकाणी केली जाऊ शकते. तर बघा, आता KYC कधीपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती KYCची सुविधा 18 सप्टेंबरपासून 2 महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र नंतर ही मुदत आता तुम्हाला वाढवून देऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे. KYC ही प्रक्रिया अत्यंत सोपी, सुलभ, अचूक. आत्तापर्यंतच्या अनेक लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे. ज्यांनी केलेली नाही त्यांना 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनाच KYC प्रक्रिया सरसकट सर्वांना ही मुदत वाढवून दिली असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची घोषणा देखील केलेली होती. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठीचं अजून एक मोठं टेन्शन जे आहे ते दूर झालेलं आहे. त्याबद्दलचं नेमकं काय अपडेट आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जी की अपात्रतेबद्दलची या ठिकाणी आहे. त्याच्याबद्दल त्यांनी काय म्हटले बघा, आता ही जी योजना आहे ज्या खरोखर गरीब लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुरू केलेली आहे असं त्यांनी म्हटलं आणि ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा लाडक्या बहिणी याचा लाभ घेतील असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधीच ही योजना सुरू करण्यात आलेली होती. दरम्यान या ठिकाणी ही जी योजना आहे याच्या निधीमध्ये देखील वाढ आम्ही करू असं देखील बोललं गेलेलं होतं. मात्र त्याच्याबद्दल अजून कुठलाही फायनल निर्णय झालेला नाही. आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे योजनेसाठी सुरू करताना काही ज्या अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या मात्र आता पात्र नसलेल्या देखील या योजनेचा लाभ लाडक्या बहिणी घेत असल्याचं समोर आलं. त्यामुळे
योजनेसाठी सरकारनं KYC बंधनकारक देखील केली. दरम्यान मध्यंतरी माध्यमातून एक बातमी समोर आली होती, ती म्हणजे KYCच्या प्राथमिक छाननीमध्ये 51 ते 52 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत अशी बातमी आलेली होती. मात्र आता त्याच्यावरती मोठी बातमी या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ह्या बातमीचं खंडन केलेलं आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा, ही पाहू शकता त्यांचं ट्विट आहे. ट्विट करून याच्याबद्दल ऑफिशियली माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की काही प्रसार माध्यमांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी अपात्र अशा मतळ्याखाली असलेल्या या बातम्या निराधार आहेत. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व या योजनेचा पात्र लाभ महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी KYC प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलं. आणि या खुलाशानंतर आता योजनेसाठी 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या नसल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना हा मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या तारखेचा अपडेट या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.